संत राजयोगी महंत षडगुण ऐश्वर्य संपन्न वैराग्यमूर्ती शांती सम्राट श्री संत भगवान बाबा वैराग्यमूर्ती श्री संत वामन भाऊ महाराज वैराग्याचे महामेरू सद्गुरु नारायण महाराज सद्गुरु मोतीराम महाराज माधव मामा सद्गुरु भारती बाबा या सर्व संतांच्या पावन चरणांनी पुढील झालेल्या मातीमध्ये आद्य क्रांतिकारक धर्माची प्रतापराव मुंडे या सर्व क्रांतिकारी महात्म्याच्या पदस्पर्शानं पुढील झालेल्या मातीमध्ये मौजे डाबी परळी कार्यक्रम खूप छान आहे. निमित्त जे आहे ते थोडं वेगळं निमित्त आहे. नगर भोजनाचं आहे. खूप बारीक कीर्तन आहे का बरं का. तर तुमच्या लक्षात येईल कीर्तन म्हणजे काय प्रकारे होतो. सृष्टी निर्माण झाल्यापासून पृथ्वीवर माणसं जन्माला येतात आणि निघून जातात. असा मधला गॅप कोणाला सापडत नाही विचार करण्यासाठी. विचार करणारे माणसं पृथ्वीवर कमी आहेत. डायरेक्ट जगणारी माणसं जास्त. ते डायरेक्ट जगल्यामुळे डायरेक्ट जातात. जगतात पण डायरेक्ट जातात पण डायरेक्ट. आज महाराज काय अज्ञानी वर्ग आणि सुज्ञ वर्ग. अज्ञानी माणसाची इतकी साधी व्याख्या आहे. तुमचा कार्यक्रम नगर भोजनाचा आहे, दहाव्याचा आहे, वर्षश्राद्धाचा आहे, लग्नाचा आहे, हळदीचा आहे, वरातीचा आहे. अज्ञानी माणसाला याच्याशी काही घेणं नाही. अज्ञानी माणसाचा एक प्रश्न ठरलेला आहे. कार्यक्रम कोणताही असो, जेवायला काय काय प्रश्न आहे त्याचा. अहो म्हणले महाराज खूप चांगले आहेत, काय घेणे. अहो पण ते गायक मोठाले. अहो कोणाला कळते गायक. सगळा कार्यक्रम मोठा आहे. ते मला जेवायला काय तेवढं सांगा बाकी घेणे नाही. लग्नाच्या लागण्याला गेले. मुलगी कलेक्टर आहे. ते बोलले काही का असं. आपल्याला घेणं देणं जे आहे ते फक्त जेवणाशी. कधी लक्षात ठेवा बरं का. अर्थ असा आहे ज्याची बुद्धी अन्नाच्या वर उठली नाही तो माणूस ज्ञानाचा अधिकारी नाही. कोण कशाचा अधिकारी याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे बरोबर. पृथ्वीवर असे काही माणसं आहेत ज्यांच्याकरता शरीर महत्वाचं. धन असा आवाज राहतो काही बदल आणि सत्ता गौण. धन आणि सत्ता नको, शरीर महत्वाचं. या वर्गाला पहिलवान म्हणतात. लाख रुपयाची डील असो, 2 लाख रुपयाचा सौदा असो, दुपारच्या टायमिंगला झोपणारच नाही. सगळंच बंद कर. आमच्या घरामध्ये एक पहिलवान होतं. गावात नाही आमच्या घरात होत. 100 एकर जमीन विकली पण तब्येत शेवटपर्यंत राखली. 100 एकर काही बाहेरचं सांगत नाही तुम्हाला. 100 एकर जमीन विकली पण शेवटपर्यंत कोल्हापूरमध्ये नाव राहील पहिलवान. तो खुराक तसा होता. त्या काळात जमिनीला भावच काय होता. पाणी नव्हतं, काय नव्हतं. पाथर्डीकडे कमी पैशात जमिनी जायच्या. सणासण जमीन निघून गेली, तब्येत मात्र राहिली. याला पहिलवान म्हणतात. पैसे घातले का पैसे टिकवले याला महत्व नाहीये पहिलवानाच्या जीवनात. तब्येत राखली याला महत्व. हा पहिलवानाचा विषय. आणि ज्या लोकांसाठी धन महत्वाचं आहे हे व्यापारी वृत्तीचे लोक आहेत. सकाळी 7 वाजता दुकानदार दुकानावर बसतो, संध्याकाळी 10-11 वाजता बाहेर येतो. एक तर वाळून खारी नाही तर फुगून भोपळा होतो. पण शरीराला आकार राहत नाही याचं नाव दुकानदार.
व्यापारी वृत्ती, त्याच्या वृत्तीत पैसा भरलेला आहे, त्याला पैसा पाहिजे. आणि ज्यांना पैसा पाहिजे ना, धन पाहिजे, हे जे लोक आहेत त्यांना सत्ता नको. नीट समजून घ्या बरं. भारताचे खरे श्रीमंत जे आहेत, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, हे ऑफिशियल राजकारणात कधी उतरत नाही. बघितलं तुम्ही आजपर्यंत खासदार केलं उभं राहिले, आमदार केलं उभा येते. आणि आपल्याकडे असे महाराज 2-4 कोंबड्या वाढल्या ना, माणूस उभा राहा. आणि काय राजकारण हे त्याला कळत पण नसतं. विचित्रता असते त्याच्या जीवनामध्ये. मी तर एका गावात गेलो, एक जण पाया पडायला आला, मला शास्त्रीचे आशीर्वाद द्या. मला कशामुळं? नाही, मी उभा राहिलो. त्याला म्हणलं पण समोरची पार्टी आता आशीर्वाद घेऊन गेली. विरोधी ते म्हणले, महाराज असं काय बोलतोय तुम्ही? तर आमच्या आशीर्वादाचा काय संबंध आहे? दिवा जर काही लावला असेल तर दिवा लागेल. महाराज लोक याच्यामध्ये काय करणार? पण त्याची इच्छा, तो निघून गेला. तो गेल्यानंतर मी एकाला बोललो, पॅनलच्या मालकाला. त्या पॅनलच्या प्रमुखाला म्हणलं, एकला तिकीट का दिलं? तुझं आणि त्याचं तर वैर आहे ना. तो खूप चांगलं बोलला मला. मी त्याला म्हणलं, बरं झालं वैर संपलं वाटतं. वैर संपलंय का? बोले महाराज हेच तो तुमचं चुकतंय. वैर संपलेलं नाही, वैरच काढायचंय म्हणून तिकीट दिलं. मला कसं काय? म्हणजे हा माणूस गावातला सगळ्यात श्रीमंत आहे. कोणाच्याच राम राम घालत नव्हता आणि कोणाला बघत पण नव्हता. जेव्हापासून उभा केलाय, पाया पडून पैसे देतो. पाया पडतोय, पैसे देतोय, पुढा म्हणतोय सांभाळून घ्या. काही चुकला असलं तर डोक्यातून काढून टाका. धन महत्वाचं नाही, सत्ता महत्वाची ह्या लोकांना. टप्पे आहे का बरं? पहिला टप्पा आहे, ह्या लोकांना शरीर पाहिजे, पहिलवान. दुसरा टप्पा हा लोकांचा आहे, या लोकांचा आहे ज्या लोकांना भारत धन पाहिजे, व्यापारी. तिसरा टप्पा आहे, त्या लोकांना धन आणि शरीर नकोय, सत्ता पाहिजे. आणि चौथा टप्पा आहे महाराज, शरीर नको, धन नको, सत्ता नको, मान पाहिजे. तुम्ही असे काही लोक पाहिले असतील जे पदावर नाही आले पण त्यांचा मान आजपर्यंत टिकून. त्यांनी लोकाला पद दिले, स्वतः पदापासून दूर राहिले. ज्याला मान पाहिजे ना त्यांनी पदावर यायचं नसतं. पदावर आलेल्या माणसाचा मान संपून जातो. चौथा टप्पा मान आहे. आणि खूप महत्वाचं शेवटचं वाक्य आहे का बरं का? ज्याला शरीर नको, ज्याला धन नको, ज्याला सत्ता नको, ज्याला मान नको, तो माणूस ज्ञानेश्वरीचा अधिकारी. हे माणसं आहेत जे ज्ञानेश्वरीला वाचायच्या योग्यतेची. आणि धन, मान, सत्ता आणि पैसा ज्याला पाहिजे त्याने ज्ञानेश्वरीकडे येऊ नये. आणि ज्ञानेश्वरीकडे आलेल्या माणसाला आपोआप ऐश्वर्य भेटते. धन भेटणं हा वेगळा टप्पा आहे, ऐश्वर्य भेटणं हा वेगळा टप्पा आहे. ऐश्वर्य भेटणं याचा अर्थ आहे महाराज, धन म्हणजे फक्त खिशात पैसा गळ्यात सोनं. भगवान बाबाच्या गळ्यात सोनं होतं, बाबा जवळ पैसा होता, बाबा बसले तर डोक्यात इतका ढीग लागायचा पैसा. पण हे ऐश्वर्य नाही, धन नाही. ऐश्वर्य शब्दाचा अर्थ आहे तुमचा चेहरा पाहिल्यानंतर पहावासा वाटावा, याला ऐश्वर्य म्हणतात. बघा तुम्ही असं काही माणसं ज्यांना पाहिलं का विनाकारण वाटतं पाया पडावं. काही माणसाची पहिल्यांदा भेट होते पण असं वाटतं विनाकारण यांना आदर द्यावा, प्रेम करावं, यांच्यावरती नतमस्तक व्हावं. आणि काही माणसं असे ज्यांना पाहिल्यानंतर वाटतं एक तरी चप्पल टाकावं.
काही संबंध असतो पण वाटतं माणसाला एखादी तरी टाकायला दिशे गौरी तोंडावर फोडीली गोवरी तोंडावर तैसे दिसे तोंडावर. काय महाराज वर्णन आहे अशा लोकांचं. आणि भगवान बाबाला जर पाहिलं ना देखणं व्यक्तिमत्व अत्यंत देखणे भगवान बाबा. भगवान बाबा इतके देखणे होते एवढे देखणे होते सहसा ब्राह्मणाच्या बाया घराच्या बाहेर येत नाही. जुन्या काळात येतच नव्हते. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरातल्या बाया जहागीरदाराच्या घरातल्या बाया श्रीमंत ब्राह्मणाच्या घरातल्या बाया सहसा वाड्याच्या बाहेर येत नव्हते. पण पैठणला षष्टीची दिंडी घेऊन जर भगवान बाबा गेले त्या जहागीरदाराच्या नाथाच्या पैठणच्या घरातल्या ब्राह्मणाच्या बाया भगवान बाबाची दृष्ट काढण्यासाठी पैठणमध्ये आडव्या जायच्या इतके भगवान बाबा देखणे होते. याला म्हणतात देखणं रूप. आणि एखादा मनुष्य देखणा आहे म्हणून त्याला कधी मान भेटत नाही बरोबर. दिसायला चांगला आहे म्हणून त्याची मूर्ती बसत नाही मंदिर तयार होत नाही. तिथं बाबाची मूर्ती आहे. महाराष्ट्रात बाबाच्या मूर्ती आहेत महाराष्ट्राच्या बाहेर बाबाच्या मूर्ती आहेत. मूर्ती कोणाची बसते कोणासाठी बसते माहिती ना. याला निर्माण करायला ज्ञान लागतं ऑपरेट करायला जरा जास्त लागतं. गाव निर्माण करायला ज्ञान लागतं सांभाळायला जास्त लागतं. तालुका जिल्हा राज्य पिटून द्यायला पण लागतं. तुमच्या बुद्धीचा वापर तुम्हाला कुठं करायचा हा तुमचा भाग आहे. आणि संपूर्ण सृष्टी परमात्म्याने तयार केलेली आहे. आणि परमात्म्याने जे तयार केले एकदा शेवर गड्डबल नाही होत. लाल किल्ला कोणी बांधो दुसरा तयार होत. ताजमहल प्रतापगड राजगड रायगड भगवानगड घृणाथगड तारकेश्वरगड हे परत तयार होत नाही एकदा तयार झालेले. आणि ही सृष्टीच परमात्म्याने तयार केलेली. खूप बारीक आहे. आपल्याकडे 25 वर्षापासून प्रकार चालू आहे. ज्या माणसानं सही करता येते अशा लोकांना आपण काय म्हणतो सुशिक्षित साक्ष. ज्या बिचाऱ्याला सही करता येत नाही तो अंगठा मारतोय त्याला काय म्हणतो अंगठी. मला एक सांगा तुम्ही एवढे माणसं बसलेले आधार कार्डवर तुम्ही सही केली का अंगठा मारला. पण तुमचं काही समज आहे का 140 कोटीचा देश आहे पूर्ण भारतातल्या लोकांनी काय केलंय अंगठा. सगळे लोक IAS कलेक्टर IPS DYSP PSI फौजदार काय झाले आता अंगठी. महाराज तुम्ही सही करतात ना मार्केटमध्ये 1000 लोक डुप्लिकेट करतात तुमच्या सही. त्यांचा खानदानी धंदा आहे. तुमच्या सहीची डुप्लिकेट मार्केटमध्ये केल्या ते 1000 लोक करतात. पृथ्वीवरती 800 कोटी लोक आहेत. एकाचाही अंगठा दुसऱ्याला मॅच होत नाही याला परमात्मा म्हणतात. याला देव म्हणतात. याला देवाची करणी म्हणतात. ही देवाची विशेषता आहे. विठ्ठला महाराज परमात्म्यानं विश्व तयार केले दुसरं तयार होत. एका आमच्या संतात म्हणतात केलं असं देवाने तयारी एवढं काही विशेष देवच भगवंत बोलू काय. पण एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले विश्वामित्र 60,000 वर्षाची तपश्चर्या दुसरी सृष्टी निर्माण करण्याचं प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं कर्तृत्व आणि गायत्री मंत्राचे प्रणीत हे सगळं ज्याच्या ठिकाणी येते विश्वामित्र आहेत. भारतात मंदिर पाहिले कोणी विश्वामित्राचं मंदिर ऐकलं तुम्ही.
का विश्वामित्राचं मंदिर झालं नाही महाराज? एक मेनका आडवी आली, विश्वामित्राची माती झाली. एक मेनका आडवी आली, विश्वामित्राची माती झाली. तोच प्रसंग आणि हीच तुलना भगवान बाबा सोबत करून पहा ना. गायत्री मंत्राचे प्रणेते, ना 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे, ना भगवान बाबाचं कर्तृत्व आहे की प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं. पण तोच बाईचा प्रसंग भगवान बाबा समोर आला. स्वतःच इंद्रिय कापून रक्तातून तुळशी उगल्या म्हणून महाराष्ट्रात मंदिर आहे. कोणाचे मंदिर आहेत महाराज? कोणाचं मंदिर होऊ शकतं? वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र असा आहे महाराज. ज्ञानापेक्षा आचरणाला मोल जास्त. विठ्ठला चारित्र्याला मोल जरा जास्त आहे, ज्ञानाला कमी, वागण्याला मोल थोडं जास्त. तू काय खरंच जगला मनुष्य, कशासाठी जगला हे कदाचित लक्षात येत नाही माणसाच्या. अध्यात्मशास्त्राचे काही विषय. आवाज येतो ना तुम्हाला? ऐकू येते? ऐकू येते का? शेतरी ऐकू आलं? वाटत नाही बोलत. ऐकणं आणि श्रवण करण्याच्यात फरक आहे. ऐकून समज येते, तर प्रत्येक माणूस ऐकलेला समजदार झालाय असं काही नाही. काही अध्यात्म न समजणारे आध्यात्मिक लोक जसे आहेत, अध्यात्म न समजणारे आध्यात्मिक जसे आहेत तसेच अध्यात्मावर टीका करणारे सुद्धा. एक अध्यात्मावर टीका करतो, दुसरा अध्यात्मावर बोलतो. दोघालाही अध्यात्म काय माहित नाही. हे दोघाला विचारलं का बोलतात हे नाही पोटाचा प्रश्न. एक जण त्याच्यावर बोलून चांगलं चालले आणि दुसऱ्याचं त्याच्यावर टीका करून चांगलं चाललंय. तुम्ही निरीक्षण केले का आताचा जो काळ आलेला आहे, या काळामध्ये माणसं मोबाईलच्या काळामध्ये घरात माणसाशी बोलायला तयार नाही, मित्राशी बोलायला तयार नाहीत, गावात बोलायला तयार नाहीत, नातेवाईकाला फोन करायला तयार नाहीत. काही भाग्यवान तर बायकोशी सुद्धा बोलत. इतक्या बिझी काळामध्ये, एवढ्या कठीण काळामध्ये एक साधं उत्तर सांगा. धर्मावरती टीका कोण करायला मोकळे महाराज? कोणाला वेळ आहे की धर्मावर जाऊन टीका करावी? धर्म ज्यांच्या सिलेबसचा भाग नाही, ज्याच्या जीवनाचा सिद्धांत धर्मातून जन्माला येत नाही, ते लोक धर्मावर टीका का करतात? पण करतात एकमेव कारण पैसा येतो. फुकट कोणीच काहीच करत. एकाचा अर्थाचा संबंध आहे आणि एकाचा अर्थार्थी काही संबंध नाही. अध्यात्म वेगळे, अध्यात्म सप्तम्यंत शब्द आहे. अत्यंत निजी, अत्यंत प्रायव्हेट, याचं नाव अध्यात्म. नवऱ्याला सांगता येत नाही, बायकोला शेअर करता येत नाही, याचं नाव अध्यात्म. अध्यात्म एकांतात असतं, एकट्याचं असतं. तुम्ही ना जेवढे माणसं बसलेले रोज कोणाला तरी भेटतात, नातेवाईकाला भेटतात, सोयऱ्याधाऱ्याला भेटतात, भाऊकीला भेटतात, महाराजाला भेटतात, मृदंगाचार्याला भेटतात, गायकाला भेटतात, श्रीमंताला भेटतात, अधिकाऱ्याला भेटतात, नोकरदाराला भेटतात, राजकारण्याला भेटतात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात घ्या बरं. जेवढे बसलेले स्वतःच्या छातीवर हात ठेवून आत्म्याला प्रश्न करा, गेल्या 20-25 वर्षामध्ये
तुम्ही सगळ्याला भेटलात पण तुमची स्वतःला गाठ कधी पडली होती? तुम्हाला भेटून किती काळ झाला? आणि कधी विचार केला का जन्माच्या अगोदर कुठं होतो, मृत्यूनंतर कुठं जाणार आहे? ज्या जातीत कुळात माझा जन्म झाला, ज्या घरात माझा जन्म झाला, एक घर सोडून जर दुसऱ्या घरात जन्म झाला असता तर या घरच्या लोकांनी प्रेम दिलं असतं. बरं आले म्हणजे काय तुमच्या हाताने थोडे झालात, वरच्यानं पाठवलं. तो कोणत्याही घरात पाठवू शकतो. एक घर सोडून दुसऱ्या घरात जन्म झाला असता तर ह्या घरच्या लोकांनी संबंध ठेवला असता. आणि ह्या पृथ्वीवरती जन्माला आल्याच्या नंतर स्वर्ग आहे का, नरक आहे का, पाप आहे का, पुण्य आहे का, देव आहे का, संत आहे का, भिंत चालली, रेडा बोलला, पित्र जेवायला आली, पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली, हे सगळे चमत्कार सांगोवांगी आहेत का खरे? जर खरे तर आजपर्यंत मला अनुभव का नाही झाला? कधीतरी मनालाच प्रश्न करायला पाहिजे, मी कोण आहे, माझी योग्यता काय, माझी ताकद काय, जन्माला आल्यापासून मी काय कमवलं? काय कमवलं याचा अर्थ आहे की खरंच जर नरक असेल तर मी आजपर्यंत नरकाला जाण्याचा मार्ग कमवला की स्वर्गाला जाण्याचा मार्ग कमवला? पापातून नरक आणि पुण्यातून स्वर्ग असेल तर आजपर्यंत मी कमवलं काय? किंबहुना आजपर्यंत मी माझ्याकडे तरी वळून पाहिलं काय? कमी लोक स्वतःकडे बघतात. याच्यामध्ये तुकोबरे आहेत जे स्वतःकडे बघायला लागले. तुकोबऱ्याचं काय, जवळ आळंदी होती, आळंदी जवळ असल्यामुळं तुकोबरे आळंदीला जायचे, आपलं सुख आणि दुःख माऊलीला सांगायचे. तुकोबराच्या जीवनामध्ये तुकोबराला असा अनुभव आला, तुकोबराय बहुरंगी व्यक्तिमत्व, अत्यंत श्रीमंतीचा काळ तुकोबरायांनी पाहिलाय आणि अत्यंत दारिद्र्याचा काळ तुकोबरायांनी पाहिलाय. परमार्थात कोणी बोलत नव्हतं तो काळ तुकोबरायांनी पाहिलाय आणि देव पाठीमागं फिरायला लागला तो काळ तुकोबरायांनी पाहिलाय. सगळे काळ तुकोबरायांनी पाहिलेले आहेत महाराज, कोणता काळ पाहिला नाही. तुकोबराय एवढे श्रीमंत होते, तुकोबरायला दुसरी बायको त्या काळात ज्याचा 5,000 टन ऊस जायचा, अशा घोळवे पाटलांनी आपली एकुलती एक मुलगी तुकोबरायला दुसरी बायको म्हणून द्यावी, एवढे तुकोबराय श्रीमंत होते. आणि भविष्य काळात एवढे गरीब झाले, चोर चोरी करायला तुकोबराच्या घरी आली, तो वरून डोकत होती आणि तुकोबराच्या अंगावर एकच रग, घोंगडी फाटलेली. तुकोबरा अंगावर वाढतात तीच बायको ओढते, थंडीचे दिवस तीच घोंगडी, बाकीचे पोरं वाढतात. चोर जे वर होते ना त्याच्यापैकी जो मुख्य चोर होता तो त्याच्या असिस्टंटला बोलला, आपल्याकडे काही जास्तीची रग वगैरे आहे का, एखादी घोंगडी जास्त आहे का? ते मला मालक आहे, टाकते. कोण तुकोबरा आहे ते टाकून या संतराम विठ्ठला. चोराला सुद्धा धाक बसतो तुकोबरा जवळ जावं का नको जायला. श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, ज्ञान पाहिलं, अज्ञान पाहिलं, सगळं जीवन तुकोबरायांनी पाहिलेलं आहे. पण एक सुरुवातीचा पारमार्थाचा जो काळ होता त्या काळात कोणीच तुकोबराला जवळ घेत नव्हतं. त्या काळामध्ये तुकोबरा ज्ञानोबरा जवळ जायचे आणि पहिली जीवनामध्ये जी आली तिचं नाव ज्ञानेश्वरी. कोणताही महाराष्ट्रातला संत आहे ना याची सुरुवात ज्ञानेश्वरी पासून झालेली आणि ज्ञानेश्वरी पासूनच सुरुवात होते. ज्ञानेश्वरी सांभाळते, मोठं करते, मोठं केल्यानंतर नाव टिकवते ज्ञानेश्वरी. गेल्या 700 वर्षात जेवढे संत जन्माला आले हे ज्ञानेश्वरीच्या उदरातून जन्माला आलेले. याच्याकरता एक प्रमाण खूप चांगले
घाई झाल्यामुळं माणसं म्हणून जातात पण अर्थ लक्षात येत नाही. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना. आपल्याकडे आईला आई म्हणतात, बाईला बाई म्हणतात, ताईला ताई म्हणतात. जोपर्यंत एखाद्या बाईला ताईला मुलगा मुलगी होत नाही तोपर्यंत तिला माय नाही म्हणत. भगवान बाबाचे जे पूर्ण कोठार घराचे प्रमुख होते, जेवढं काही भगवानगडाचं साहित्य ते ज्याच्याकडे राहायचं ते रामा भोसले अंध होते. दोन डोळे त्यांना काही दिसत नव्हतं. शास्त्रीजी ज्यावेळेस गादीवर बसले त्यावेळेस त्याने विचारलं, रामा तुझ्याकडे छावे आहेत? त्याला बाबाच्या काळापासून डोळे नाही तुला, काय झालं? रामा भोसलेचं उत्तर खूप चांगलं. तुले बाबाचं डोकं येते, डोळे नाहीत, त्याच्या हातात चावी दिली. मी काय चोरी करीन खाऊन खाऊन, शंगदने खाई. डोळे असणाऱ्याकडे जर दिलं तर ते गड विकून खाईन ना. जे काही भ्रष्टाचार आहे तो डोळे नसणाऱ्याने थोडाच केलाय, असणाऱ्यानेच केलाय ना. हे बाबाचं डोकं होतं महाराज. आणि एक विशेषता कायम लक्षात ठेवा, डोळे असणाऱ्या लोकांना अजून माऊली बघता नाही आली. ज्यांना डोळे नव्हते त्या गुलाब महाराज माधानकरांनी माऊलीचं चित्र काढलं. माऊलीचं दर्शन गुलाब महाराज माधानकराला झालं आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे माऊली चित्र तयार झाले. ज्याला डोळे नाहीत त्या माणसांनी माऊली चित्र सांगितले आणि असणाऱ्यांनी महाराज गाथा बुडवायला लावला. डोळे नसणाऱ्यांनी 350 ग्रंथ लिहिले, असणाऱ्याला अजून ते लिहिलेत हे सुद्धा माहित नाही. आणि आपल्या राम मंदिराचा सुद्धा ज्यावेळेस शेवटला निकाल द्यायचा होता त्याच्यामध्ये तथ्यात्मक पद्धतीने वेदामध्ये अयोध्येचं वर्णन आलेलं आहे का हा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस डोळस लोकांना जे उत्तर सांगता नाही आलं ते जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज जे 100% अंधा आहेत त्यांनी वेदातले प्रमाण सांगितले. 1.5 लाख पानं, श्लोक नाही बरं का, पानं, पेज, 1.5 लाख पेज ज्यांना पाठ येते रामभद्राचार्य. आणि डोळेच बरोबर, डोळे असण्याचा नसण्याचा वारकरी संप्रदायामध्ये आणि अध्यात्मामध्ये तरी जास्त प्रभाव पडत नाही. विठ्ठला आमच्याकडे पाथर्डीला प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाडदेवळेकर आहेत. डोळे नसताना सुद्धा ज्ञानेश्वरी आणि जे कमांड वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यावर त्यांचं आहे ते अत्यंत शोभनीय आहे, अत्यंत वंदनीय अशा प्रकारचं आहे. आकामुळे उल्लेख केला माऊली वरती श्रद्धा तुकोबरायची पहिल्यापासून. ज्ञानेश्वरी हातात आली ना परमार्थाची सुरुवात करता येते. कधी लक्षात ठेवा, काही लोकांना वाटतं सुरुवात कुठून करावं. ही सुरुवात जिथून करायची तिचं नाव ज्ञानेश्वरी. वाचायला सुरुवात करा, टप्पे टप्पे असतात. सुरुवातीला माणसं ज्ञानेश्वरी वाचतात, पेपर वाचतात तसे वाचतात आणि पेपर एकदा वाचला ना कळतो म्हणून रद्दीत जातो. ज्याची भाषा कळली ना ते महाराज सुद्धा रद्दीत जातात. शेवटपर्यंत न कळणं ह्या त्या व्यक्तिमत्वाची खूबी असते. माऊली सुद्धा तुकोबराय सांगतात मला कळत नाही आणि मला कळत नाही माऊलीच्या युक्तीची खोली एवढ्या एका कारणामुळे पाया पडतो. तुका म्हणे नेणो युक्तीच्या खोली म्हणून ठेवली पायी डोई. महाराज चांगले युक्तीची खोली कळत नाही तर बाकीचं काय वर्णन. आमच्या गुरुवर्यांचा दृष्टांत खूप चांगला आहे, तेवढा कळत तुम्हाला. एक जण असा काशीचा पंडित झाला, कुठं झालं काशी, आणि त्याने असं मग धोतर जरा चांगलं घेतलं पिवळ्या काठाचं
रेशमी शर्ट शिवला, एक शेला टाकला खांद्यावरती आणि दिसन त्याला पराभूत करत 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 पाया पडायला लावत लावत महाराष्ट्राकडे आला. जसा महाराष्ट्रात प्रवेश झाला त्याला आपला धनगर बांधव मेंढपाळ मेंढ्या चारताना दिसला. सगळे लोक भेटले का पाया पडायचे. मेंढपाळ काय पाया पडलाच नाही. आता तो त्याच्या मेंढ्यात गर्क म्हटल्यानंतर कशाला पाया पडत. काय फरक पडला नाही पाया पडला. मला अजून कळलं लोकांचं मन असं 100 लोक पाया पडले ना ती दिसत नाही, एक नाही पडला ना तो दिसतो. काही काही लोकांना टेन्शन येतं पाया का पडला नसतं. याला काही माहित झालं का पाया पडत. ते महाराज खाली उतरला आणि त्याला हटकलं. पेंट पाहायला म्हणलं काय करतो मेंढ्या सर इकडे म्हणलं पाया पड. ते म्हणले तू कोणी पाया पड म्हणजे. अरे मी काशीचा पंडित तिकडेच काशी करणं इकडं कोण चालला महाराष्ट्रात. नाही नाही तसं नाही पण पाया पडणं पाया पडायचा काय समज. अरे मी पंडित आहे पाया पडायला पाहिजे. ते म्हणले पंडित आहे म्हणजे काही माझ्या मेंढ्या वळून देणार आहे का. नाही हो म्हणले तसं नाही पंडित आहे. म्हणजे पंडित म्हणजे काय मला मेंढ डबल करून देतात का. तसं नाही पंडित म्हणजे या जगातल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे. मेंढपाळ म्हणला तसं कसं म्हणता येईल मग मला परीक्षा घ्यावं लागेल. म्हणलं की मेंढपाळ खाली वाकला अशी वाळू उचलली. सांग मला वाळू किती. याला वाटलं पुढे घेतला आपलं रेशमी वस्त्र मला टाकायचं. सांगतो काळे दगडे किती, पांढरे किती, चांदेरी किती, गोल्डन किती, सगळं सांगतो. यांचं वजन किती ते सुद्धा सांगतो. असं कोणी सांगणार म्हणजे डायरेक्ट सांग. तसं कसं सांगता येईल. काय झालं मला सांगायला मी सांगू शकतो. पंडित म्हणला असं कोणी सांगू शकत नाही. ते म्हणले अरे मी सांगतो ना. बरं म्हणलं मग सांग. तसं कसं काय सांग. पाया पडणार पाया पडून घेण्यासाठी थांबलेला माणूस पाया पडायला तयार झाला. वाकला पाया पडला. विचारलं काय. बोले काही नाही मुठभर वाळू. साधं लक्षात येत नाही महाराज. आपल्या सारख्याला एका साध्या काशीच्या पंडिताला मेंढपाळाची बुद्धी कळत नाही. तुम्ही एवढे समोर बसले मला सांगा तुम्ही डोळे उघडे असल्यानंतर तुम्ही जग दिसतं का डोळे बंद केले. उघडे असले डोळे बंद केले काही दिसत. स्वप्न कसं काय दिसतं. स्वप्न बघता का नाही तुम्ही. बरं आजपर्यंत कोणाला स्वप्न ब्लॅक अँड व्हाईट पडले. लहानपणी टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता. स्वप्न ब्लॅक अँड व्हाईट आजपर्यंत नाही महाराज. प्रवास कळत नाही हे सुद्धा माणसाला कळत नसतं. पण ज्ञानेश्वरीच्या जवळ गेलं ज्ञानेश्वरी सगळं शिकवते. व्यवहार शिकवते, परमार्थ शिकवते, ज्ञान शिकवते, विज्ञान शिकवते, अध्यात्म शिकवते, साहित्य शिकवते. जे पाहिजे ते ज्ञानेश्वरी शिकवते. पाहिजे व्यवहार सुद्धा माणसाला कळायला पाहिजे नाही तर माणूस खूप अडचणीत येतो. बरेच असे लोक आहेत ज्यांना व्यवहार सुद्धा कळत नाही. आमचे काही मुलं आहेत गडावरती असं विचित्र कारभार करतात. एका महाराजाला फोन केला. ठरवले महाराज 10वीची तारीख घेता का. तुमच्याकडे दावा होत नाही. आमच्याकडे 10वी असते. 10वीलाच प्रवचन कीर्तन असतं. पहिले महाराज 10वीला कीर्तन करणार का. ते बोले हो. मग घ्या तारीख लिहून पुढच्या महिन्यातली 22. नाही लक्षात. सिस्टीम मध्ये खरेदी का पुढच्या महिन्यातली. माणूस कधी मरणार. तारीख 10वीची ना
बरं तो सुद्धा भाग्यवान लिहून घेतली म्हणली. पण त्याला मला सांगितलं की महाराजात नवीन तारीख आलेली आहे. मला कशाची? मला 10वीची. मला कधी? मला पुढच्या महिन्यात 22. माणूस कधी मारणार आहे की सांगून माणूस मरत असतो. व्यवहार सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. हे व्यवहार सुद्धा लक्षात आणून द्यायची ताकद ज्ञानेश्वरी माऊलीची. सगळं शिकवतात माऊली. तुकोबाराय परिपूर्ण व्हायला लागले. भगवान बाबांनी सुद्धा तारुण्याच्या काळामध्ये ज्या काळात साधना चालू होती त्या काळात ज्ञानेश्वरीचे तुमच्याच आंबेजोगाईच्या डोंगरात 1000 पारायण केले होते. 1000 पारायण. त्याच्यानंतर भगवान बाबा भगवानगडाकडे आले. त्याच्या अगोदर तर इकडेच 1000 पारायण करायला आले होते. तपोभूमी कर्मभूमी एक प्रकारची आहे. अगोदर ज्ञानेश्वरी तपश्चर्या करावं लागते. तुकोबारायांनी तपश्चर्या केली. तुकोबारायांची साधना ज्ञानेश्वरी सोबत झाली. पण दरवेळेस वारी म्हणून माऊलीकडे जायची. तर आपणही जातो. आपले उद्देश वेगळे असतात. तुकोबाराचा उद्देश वेगळा आहे. पण असं भेटत नव्हतं माऊली कोण जे पाहिजे ते. पण एक आपण जेवलो तृप्त झालोत का नाही हे आपलं मन आपल्याला सांगतं. स्वतः तुकोबाराय गेल्याच्या नंतर तुकोबारायला जी अनुभूती आली ती अनुभूती तुकोबाराय सांगतात. कुलीन लोक जे असतात ते डायरेक्ट नाव घेत नाही. जी बाई आहे ना कधी असं नवऱ्याचं नाव घेत नसते. एकदा लोकमान्य टिळकाच्या घरी एक इंग्रज अधिकारी आला. विचारलं का टिळक घरात आहेत का? बायकोनं काय उत्तर द्यायला पाहिजे? ती म्हणली आज त्यांची काठी दिसत नाही. काठी? ते म्हणलं मग काठीचं काय सांग? टिळक घरात आहेत का? ती म्हणली आज त्याची टोपी पण दिसत नाही. अवले पण टिळक घरात आहेत का? ते बोले आज त्याचे कपडे पण घरात दिसत नाही. तो तेवढ्यात एक माणूस आला. तो बोला तुमचं काय चाललंय? अहो मला ह्या बाईनी माझं डोकं चक्रम केलं. मला वेळ लावले. मी विचारतोय किती वेळ झाला टिळक घरात आहेत का? ती मध्ये काठी नाही, एकदा मध्ये टोपी नाही, एकदा मध्ये कपडे नाही. त्या माणसाने सांगितलं हे आमची भारतीय संस्कृती. आम्ही डायरेक्ट कधी नाव घेत नाहीत नवऱ्याचं. आणि आता अशी पद्धत आहे आम्ही घरात गेल्यानंतर बाई सांगते गोपाळ पाणी गिरी. महाराज आले जरा माझं डोकं दुखतंय थोडा चहा टाक बर. एक जर आली तर महाराज एका बाईनी माझ्या समोर शिवाय दिल्या नवऱ्याला. नव्हतं द्यायला पाहिजे पण दिले. मी त्याला म्हणला अरे हे काय? ते मला 2 मिनिट साईडला होते. त्याच्या बायकोला म्हणला आता मला खरं खरं सांग शिव्या खरंच दिल्या आहेत का खोटं खोटं? ती म्हणली खरंच दिलं. मग हरकत नाही. मला खोटं आवडत काय म्हणणार? शब्द सुंदर आहे. आजीचे हे मज तुमच्या माझ्या जीवनात कधीतरी ती आज यावी जी तुकोबाराच्या जीवनात आज आली. आपण भविष्य काळात जगतो आणि आपण भूतकाळात जगतो. भूतकाळात जगणारा वर्ग याचं नाव म्हातारा माणूस आणि भविष्य काळात जगणारा वर्ग याचं नाव तरुण. आता हे 3चा आकडा आणि 36चा आकडा तयार होतो ना. 3 आणि 6 एक इकडे बघतो आणि ते तिकडे बघतो. म्हातारे झालेल्या माणसाची वृत्ती जी असते ती बचावात्मक भूमिकेत आलेली असते आणि तरुण माणसाकडे नवीन उमेद असते ती खर्चाच्या भूमिकेतली भूमिका असते. बघा तुम्ही 10 रुपये जर लहान लेकराच्या हातात दिले तर कुठं जाईन ते? दुकानात. आणि 10 लाख रुपये म्हाताऱ्याच्या हातात दिले तर बँकेत. का? ज्यावेळेस याच्याकडे शिल्लकच काही राहिलं नाही आयुष्य त्यावेळेस हा शिल्लक ठेवण्याच्या नादात असतो. आणि ज्याच्यामध्ये अजून आयुष्य शिल्लक पूर्ण तारुण्य जायचे तो तरुण माणूस त्याची भूमिका वेगळी असते. एक बघा माणसं बोलताना पण म्हणतात आमच्या काळात असं होतं तोंडानं कबूल करतो माझा काळ संपला. माझ्या काळात असं होतं याचा अर्थ हा काळ तुझा नाही.
आणि मुलं म्हणतात आमचा काळ आलो बघा आम्ही काय करतो, याचा अर्थ हा काळ तुझा नाही. आणि जे आताच्या काळात जगतात त्याचं नाव संत. संत मागचं टेन्शन घेत नाहीत आणि पुढची ओढाताण करीत नाही. त्यांचा एकच शब्द आहे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. हे सगळं तुमच्याकडे, माझा काय संबंध याच्यामध्ये, असं मोकळं जगतात. आजीचे हे मज. आणि मज शब्द आहे बरं का, वैयक्तिक. परमार्थ जो असतो ना तो वैयक्तिकच असतो. अध्यात्म कधी पण वैयक्तिक असतं. समुदायात अध्यात्म वगैरे काही नसतं. हे जे आहे प्रवचन कीर्तन दान दक्षिणा अभिषेक हे सगळं धर्मात मोडतं. आणि धार्मिक लोक आहेत पण आध्यात्मिक लोक पृथ्वीवर कमी. 4 माणसात आल्यानंतर पारायण करणारे भरपूर आहेत, एकांतात पारायण करणारा माणूस नाही. 4 माणसात भजन करणारे माणसं आहेत, एकांतात नामस्मरण करणारे माणसं कमी होत चालले. आणि या पृथ्वीवरती आताच्या काळात किंमत फक्त नामस्मरणाला आहे. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. तुझं येणार नाव पक्क पाहिजे. असं 21,000 श्वास तुम्हाला रोज देव देतो. कमीत कमी 22,000 जप रोजचा व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही देवापेक्षा 1,000 प्लस मध्ये पाहिजे. पण आपण जवळपास 50,000च्या लीडनी मागे दारुण पराभव मध्ये. काय आपल्या जीवनात महाराज रोज पाप होतो रोज. आणि त्या पापाचं प्रायश्चित्त सुद्धा नाही, गम नाही, पस्तावा नाही, प्रायश्चित्त नाही, पश्चाताप नाही. आणि कर्म उलटून मागे येणार याचा विचार सुद्धा आपल्याकडे नाही. पृथ्वीवरचा सगळ्यात मोठं पश्चाताप म्हणजे नामस्मरण. सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नामस्मरण. आज त्या राधेचं नाव घेऊन घेऊन एका खोलीत बसणारे प्रेमानंद महाराज जगविख्यात झाले. एकच खोलीत येत नाही. क्षेत्र संन्यासी, त्यांना त्यांच्या वृंदावनच्या बाहेर जायचं नाही, पण सगळ्या जगात नाव झालं नामस्मरण श्रेष्ठ आहे. आणि आमच्या संतांनी 750 वर्षापूर्वी सांगितले, हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता आपल्याला काय हरिमुखे म्हणायला सांगितलं ना, आपण हरिपाठ म्हणतो. नाही, हरिपाठ चालू आहे, हरिमुखाने म्हणायचं बंद आहे. आणि मला एक म्हणलं महाराज मग हे नरक वगैरे आम्ही काही मानत नाही. म्हणलं मानायचीच गरज नाही. तू जगतो यालाच नरक म्हणतो. हरी विना जन्म नरकची पै. हरीशिवाय जगणं म्हणजे काय करायचं. आणि ज्याला कोणाला शंका असेल ना, 1 कोटी नामस्मरण जर तुमचं पूर्ण झालं, आजही सिद्ध संत भारतात आहेत. ज्याला कोणाला वाटतं मला माऊलीना तुकोबारायांनी भगवान बाबांनी भारती बाबांनी कोणत्याही तुमच्या आवडत्या संतांनी भेट द्यावी, 1 कोटी नामस्मरण पूर्ण झाल्याच्या नंतर स्वप्नामध्ये तुम्हाला देव भेट देतो. संत भेट देतो पहिल्यांदा स्वप्नात. स्वप्न सगळेच खोटे नसतात. कारण आमच्या संप्रदायाची तुकोबारायची जर विचार केला तर तुकोबारायला अनुग्रह स्वप्नातच झाला. नामदेव महाराजाला काव्य करा हा आदेश स्वप्नात झाला. आणि स्वप्नापासून आपल्याकडे सुरुवात आहे. पहिल्यांदा शुद्धता तयार होते. अहिल्याबाई होळकर ज्यावेळेस काशीला गेल्या, आपली परळी वैजनाथ मंदिर अहिल्याबाईनेच बांधलंय. भारतातले 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, 4 धाम, पशुपतीनाथ पर्यंत आणि भारतातल्या सगळ्या मंदिरावरती आणि नद्यावरती घाट बांधण्याचा एकमेव स्रोत आणि एकमेव जनक जर कोण असतील तर ते अहिल्याबाई होळकर. त्यांनी ते बांधलेले. आणि हे सोपं आहे बरं. तुम्ही डाबी सोडून दुसऱ्या गावात सप्ताह करा बरं. बघा जमतंय तुम्हाला सप्ताह करायला, कोण करून देते तुम्हाला. डाबी सोडून एखाद्या गावात जाऊन तुमचा एखादा पोल राहावा बरं, राहून दे समोरचा माणूस. अहो आपलं जिथं राज्य नाही, मुघलांचं राज्य आहे, तिथं जाऊन मंदिर बांधायचं म्हणजे काही सोपं काम आहे. अहिल्याबाई होळकर काशीत आल्या आणि काशीमध्ये मूर्तीच नव्हती, शिवलिंगच नव्हतं. खूप
खूप मनाला वेदना झाली त्यांच्या, पण काय करायचं आता. मुक्काम केला. रात्री स्वप्नामध्ये स्वतः विश्वनाथ आले, सांगितलं की या गंगेच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी जा, नदीत प्रवेश करा, मी तुम्हाला भेटेल, तेच शिवलिंग समजा आणि त्याला प्रतिष्ठापित करा. मग त्या खाली उतरल्या घाटात, त्यांच्या हाताला जे शिवलिंग लागले ते घेऊन वरती आल्या. ते जे शिवलिंग आज आपण ज्या शिवलिंगाचं काशीत दर्शन घेतो ते महाराष्ट्राच्या लेकीनं अहिल्याबाई होळकराच्या हाताने स्थापित शिवलिंग आहे. आणि ते घेऊन वर येताना त्या जो फोटो तयार झाला तो आजपर्यंत शिवलिंगाचा हातात धरलेला फोटो आहे. ते विश्वनाथाचं शिवलिंग आहे. आणि याही पलीकडे लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगतो, ज्या बाईच्या स्वप्नात देव आला तिला पुण्यश्लोक म्हणतो. इथं लोकांच्या स्वप्नात भूत येतं. मला एक जण म्हणला, महाराज माझ्या स्वप्नात भूत येतात. म्हणलं टेन्शन घेऊ नको, तू तरी कोण आहेस. जे जगत आहेस ते स्वप्नात येईल ना. विठ्ठला कोटी नाम जपात दर्शन होतं स्वप्नात. 2 कोटी नाम जपामध्ये दरिद्रता निघून जाते, गरिबी. 3 कोटी नाम जपामध्ये थोडस माणसाला ज्ञान व्हायला लागतं. 4-5 कोटी ही प्रत्येक कोटीला एक एक प्रकार वाढत होतो. तेवढा वेळ नाही आपल्याला. पण या कलियुगामध्ये ज्याला असं वाटतं की माझ्या इष्टदैवताचं, रामाचं, कृष्णाचं, ज्ञानोबरायचं, तुकोबरायचं समोरासमोर अशा अंतरावरती हातात हात देऊन भेट घ्यावी, याच्याकरता थोर संतांनी लिहून ठेवलेले 8 कोटी नामजप ज्याचा पूर्ण झाला त्याला याच पृथ्वीवरती इथंच डोळ्यानेच समोरासमोर परमात्मा भेट देतो. 8 कोटी नामस्मरण. 9 कोटी, 10 कोटी, 11 कोटी, 12 कोटी, 13 कोटी. 13 कोटी नामस्मरण ज्याचं झालं तो महात्मा स्वतः दुसऱ्याला ते दर्शन करून देऊ शकतो. आमच्याकडे एक संत होते, श्री संत रघुनाथ महाराज उमरेकर. तुम्ही आळंदीला वगैरे पाहिला असेल उमरेकर महाराज. वामन भाऊचं कीर्तन चाललं होतं, उमरेकर महाराज पखवाज वाजवत होते. पखवाज वाजवता वामन भाऊने कीर्तन अचानक बंद केलं, चालत गादी सोडून गेले आणि असं उमरेकर महाराजाला घट्ट मिठी मारली आणि तोंडातून शब्द काढला, अरे हा रघुनाथ नाही, साक्षात माझा विठ्ठल. एवढा भाव त्यांच्यावरती, एवढी ताकद त्यांची होती. त्यांनी आमच्या वृद्धेश्वराला 13 कोटी नामजप पूर्ण केलं एका ठिकाणी बसून. आणि वृद्धेश्वरावरती नितांत श्रद्धा. सदैव दरवर्षी शिवरात्रीला गव्हाच्या दाणे इतकी वाढणारी पिंड आहे आमच्याकडे. दरवर्षी गव्हाच्या दाणे इतकी महाशिवरात्रीला पिंड वाढते. त्याच्यावरती पहिले एक तांब्याचं आवरण होतं, ते बसायचं. आता ते बसत नाही, याचा अर्थ दरवर्षी वाढते. 1000 वर्षापासून वाढते. नवनाथाच्या काळात निर्माण झालेली पिंड आहे. तिथून अभंग आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. हे तिथलं वर्णन आहे. आदिनाथ फक्त तिथं म्हणतात. ही सुरुवात तिथली महाराज. त्यालाच वाढणारा म्हणून वृद्धेश्वर म्हणतो. कधी लक्षात ठेवा. हे जे प्रकार मी तुम्हाला सांगितले, नामस्मरणाची ताकद आहे. नामस्मरणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. आणि हे वैयक्तिक करावं लागतं, याला मज म्हणतात. आजीचे हे मज म्हणजे वैयक्तिक परमार्थ. काय 18 अक्षोहिणी सेना आहे. 21,870 रथ, 21,870 हत्ती, रथ 65,610 घोडदळ, 1,09,350 पायदळ. अशी एक अक्षोहिणी, असा 18 अक्षोहिणी. 18 अक्षोहिणी सेना एकत्र करा. 20-25 लाखापेक्षा जास्त लोक तयार होतात. आणि सांगायला द्वारकेचा मालक, सोन्याच्या द्वारकेचा मालक, वैकुंठीचा राणा भगवान कृष्ण सांगतात. आणि 25 लाख लोक या ग्राउंडवर आहेत. एकटा अर्जुन आहे. अध्यात्म वैयक्तिक एखादाच ऐकतो, जास्ताचं काम नाही. मज आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जडी, मायबापी मायबापात कृपेचं दान केले. तुम्हाला ना कृपा करू शकतात संत. आपल्याला वशिला लागतो. वशिला म्हणजे व म्हणजे वय, शी म्हणजे शिक्षण, ला म्हणजे लायकी,
वय शिक्षण आणि लायकी नसताना मी तुमचं कोणीतरी आहे म्हणून घ्या, पैसे भरून तरी घ्या, याचं नाव वशिला. आणि चांगला मुलगा आहे याला सपोर्ट करायला पाहिजे, याचं नाव आधार, याचं नाव कृपा. आणि ही कृपा केली माऊलीनी जरी गेला ना तर ऋण माऊलीचं फेडू शकत नाही. तुकोबारायची भाषा आहे. काय भेटलं तुकोबाराय तुम्हाला? शब्द भेटले. पृथ्वीवरती ज्याला जास्त काळ जगायचंय ना तो माणूस शब्दानं जिवंत राहतो. शब्दात जी ताकद आहे, वाणीत जी ताकद आहे, पृथ्वीवरती परत कशातच ताकद नाही. तुम्ही निरीक्षण करा. आपणही सृष्टी बघतो, कवी पण सृष्टी बघतो, पण बोलण्यात किती फरक. आपणही मराठी बोलतो, कवी पण मराठी बोलतो, पण भाषेत किती फरक. अलंकार युक्त भाषा वेगळी असते. बघा महाराष्ट्र, कदा साधा माणूस आला तर सांगतो आम्हाला महाराज एवढी जमीन चांगली की नाही, अशी काळी जमीन. जे मुरलेले लोक आहेत ना, एक जण मला म्हणला महाराज अशी जमीन आहे आमची, अशी पिकते की नाही, माणूस जर पेरला तरी उगवतो. तर माणूस काय पुरायची वस्तू आहे का, पेरायची वस्तू आहे का? भाषा किती छान आहे त्याची. माणूस जरी पुरला तरी उगवतो. हे भाषेतले अलंकार आहेत. कसं बोललं पाहिजे, काय शब्द वापरले पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत ना, अजून ऐकायला पण भेटले नाहीत तुम्हाला. पिघलिया सुखाचा परिमळ, पिघलिया सुखाचा परिमळ, निवालिया अमृताचा कल्लोळ, ऐसा कोवळा आणि रसाळ बोल बोलिला. पहिली गोष्ट तुमच्या जीवनात सुख काय, ऊन भरपूर लागते आणि थोड्या वेळासाठी जर एखादा ढग आला आडवा, थोडं बरं वाटतं, बरं झालं. तुम्ही सावलीत नाहीये, थोड्या वेळासाठी ऊन झाकले. तुम्ही सुखी नाहीये. एक दिवस असा येतो ज्या दिवशी तुम्ही सुखी नाही होत, फक्त जरा दुःख कमी भेटत. ज्या दिवशी दुःख कमी भेटत तुम्ही त्या दिवसाला सुखी समजता. नाही सुख कसलं आलंय महाराजांमध्ये. आणि जर जीवनात सुखच नाहीये, सुखाचा सुगंध, पिकलिया सुखाचा, असं पीक सुख आहे ना, असं पिकावं लागतं. पिकेपर्यंत थांबलं तर पाहिजे ना. आणि ते पिकलेला सुख, त्याचा सुगंध सुख, याला संताची वाणी म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या वाणीतून सुखाचा सुगंध सुटतो. निवालिया अमृताचा कल्लोळ. शांत झालेलं जे अमृत ना, त्याच्या लाटा जशा पडाव्यात असे आमचे शब्द. हे स्वतःच्या शब्दाबद्दल वर्णन आहे. अरे हे काय, तुम्ही बोलतात मराठी, मी बोलतोय मराठी. आपली मराठी अमृताला जिंकणारी नाही. आपण म्हणतो ना, माझा मराठाची बोलू कौतुकी, अमृताते ही पैजा. आपला नाही बरं शब्द काय, माझा. मराठी भाषा अमृतमय, चुकीची कल्पना. माऊली म्हणतात माझी मराठी अमृतमय, तुमची मराठी कंटाळवाणी. एखादा बोलायला लागला तर समोरचा बोर होतो. मराठी नाही बोलत का तो, पण त्याच्या मराठीला मराठी माणसं बोर होत. हिंदी माणसाचं काय वर्णन करावं. माऊली म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके. जी वाणी कातड्याचं वर्णन करते ती वाणी अजरामर नसते. जी वाणी ब्रह्माचं वर्णन करते ती वाणी अमृता समान असते. ही वाणी नाले जपून वापरावं लागते. महाराज देवानं दिलेली ते सुख कोणाचंही नाव घेऊन वाणी खराब करायची नसते. काही लोकांना खूप खराब सवयी, स्टेजवर उभा असतात पण त्यांना कळत नाही स्टेजचं महत्व. या वाणीतून कोणाचं नाव घ्यायला पाहिजे.
कोणाचंही नाव घेऊन आपल्या वाणीची ताकद कमी करू नका. वाईट माणसाचं नाव घेतलं का वाणीतली ताकद कमी होते. पापी माणसाचं चरित्र वर्णन केलं का वाणीतलं तप कमी होतं. वाणीला खूप तपाची गरज आहे महाराज. वाणीला खूप नियम आहेत. त्यावेळेस ती वाणी संयमित आणि प्रभावी राहते. आत्म्याची झलक वाणीतून दिसायला पाहिजे. आत्म्याची म्हणतोय बरं, तुमच्या वाणीतून जाणवायला पाहिजे हा माणूस पोट तिडकीने नाही तर आत्म तिडकीने बोलतो. वरपंगी बोलणं वेगळंय. बोलतो पण काय बोलतो त्यालाच कळत नाही. अनंत वाचाळ बरळती. या अशा बरळण्याला ना किंमत नसते. आणि तुम्ही अनंत वाचाळ बरळती बरळ म्हणजे झोपेतला अंदाज काढू नका. माणूस झोपलेला आहे, बोलतोय, तो बोलतोय, एक झोप चाललेली आहे, दोघाचा संबंध नाहीये बुद्धीचा आणि वाणीचा, म्हणून बरळणं म्हणतात. आत्म्याचा आणि वाणीचा संबंध नाही याला सुद्धा बरळणच म्हणतात. आपलं जे बोललंय नाही सगळं बरळण्यातच नाही. लक्षात एवढे माणसं बसले तर तुम्हाला शब्द सांगतो संताचा किती मोलाचा आहे ते. तुम्ही जेवढे बसले तिथं स्वतःच्या छातीवर हात ठेवून आत्म्याला प्रश्न करा, जन्म झाल्यापासून आजपर्यंत माझं वय किती? 25, 27, 50, 55, 75, 60, 62, 65, ज्याचं जे वय ते डोक्यात धरा. जन्म झाल्यापासून आजपर्यंत माझ्या मुखातून माझ्या तोंडातून असा एक तरी सिंगल शब्द जन्माला आला का? येणारे हजारो वर्ष, 1000 वर्ष महाराष्ट्र लक्षात ठेव. आला भारत लक्षात ठेवी. आता महाराष्ट्र ठेवीत नाही म्हणजे भारत काय ठेवी? अख्खा आयुष्य जातं पण 1000 शब्द देता येत. असे 4 शब्द एकत्र आले का त्याला चरण म्हणतात. 4 चरण एकत्र आले का त्याला ओवी म्हणतात. आणि अशा 9000 ओव्या एकत्र आल्या, 16 वर्षाच्या बुद्धीतून जन्माला आल्या आणि आजपर्यंत आहेत. आणि चंद्र सूर्य तोपर्यंत त्या ओव्या जिवंत राहणार आहेत. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ताकद ज्ञानेश्वरी. ही भाव आहे, हृदयाचा आत्म्याचा भाव ज्या शब्दात उतरला त्या शब्दाचा प्रभाव पडतो. आत्म्याचा शब्दाचा हृदयाचा शब्दाचा संबंध नाही आला, प्रभावहीन शब्द असतात. विठ्ठला महाराज एकच शब्द आहे माऊलीचा, माझी जीवीची आवडी पंढरपुराने. तुम्ही शब्द समजून घ्या. नाही शब्द काय तुमच्या म्हणले माझी माझी वैयक्तिक माऊली म्हणतात इच्छा आहे. जीवीची पंढरपुराने. मग आपण का जातो? इच्छा कोणाची? माऊलीची. आणि जातोय कोण? बरं जातात पंढरपूरला, नाव कोणाचं घेतात? हे काय नीट समजून घ्या. माऊलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र झटतो, याला खानदानी पुण्य म्हणतात. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोण झटतो? गड तयार व्हावा ही भगवान बाबाची इच्छा आहे. आणि आज जाईन त्या गावात कोटीची वर्गणी येते, महाराष्ट्र झटतो, भगवान बाबाची इच्छा पूर्ण व्हावी. समाज झटतो, भगवान बाबाची इच्छा पूर्ण व्हावी. हे पुण्य, याला पुण्य म्हणतात. आणि माझं एक वाक्य कधी लक्षात ठेवा, मी जे कायम सांगतो प्रत्येक ठिकाणी. मुंबईला रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकारी भीक मागतो, परळीच्या स्टँड बाहेर भीक मागतो, रस्त्यावर भीक मागतो. जिवंत आहे, माणूस आहे, तुमच्या माझ्यासारखा आहे. त्याच्यात पण तोच आत्मा आहे जो आपल्यामध्ये आहे, परमात्म्याचा अंश आहे. तोंडानं भीक मागतो. बरं भिकेत काय पाहिजे? त्याला 10-5 लाख झेडपीस तिकीट. काय पाहिजे? रुपये 2 रुपये. जिवंत माणूस तोंडाने रुपये 2 रुपये मागतो, कोणी देत नाही. 61 वर्ष झालेत भगवान बाबाला जाऊन, बाबाच्या नावानं कोटीत पैसा गोळा होतो. याला खानदानी संत म्हणतात. हे संत आहे.
आजपर्यंत लोकांची देण्याची भावना होती. फक्त बाबाचं नाव घेतलं का बाबांचं वाक्य होतं. बाबा म्हणायचे मी जरी गेलो उद्या माझ्या नावाचा दगड जरी या टांग्यात बसून महाराष्ट्रात फिरवला तर सोन्यानं भरून टांगा मागा आला पाहिजे. याला भगवान बाबा म्हणतात. ऐश्वर्य संपन्न संत. पण हे ऐश्वर्य काय याचं नाव पुण्य. ज्ञान काय पुण्य. यांचं वैराग्य टिकून काय पुण्य. चॅनलचं नाव काय भगवान बाबाचे. जय भगवान बाबाचे. हा, YouTube. ते तुझं पुण्य. आणि घाई भरपूर आहे. मला एक काल माणूस भेटला होता. तो म्हटला महाराज तुकोबरायचं सदैव वैकुंठ गमन झालं. म्हणलं बरोबर आहे. नाही माझं कधी होईल काय सदैव वैकुंठ गमन. त्याला मला माळ कधी घातली. ते मला सकाळी. त्याला मला संध्याकाळपर्यंत होईल. किती घाई आहे महाराज. एक ओवी वाचली का माणसाला वाटतं माऊली नंतर मी चाहत. एखादं पाराय चुकून झालं का वाटतं आता बस सगळ्यात पुढे मीच. थांबावं लागतं. आली मुखळा वाटी अमृत वचनी. विनम्रता आहे तुकोबरायची बरं. इतके छान अभंग आले पण तुकोबराय म्हणत नाहीत माझे म्हणून. माऊलीचे फक्त माझ्या तोंडातून आले. जसं डाबीतून एखाद्या गावाला वाट जाते. डाबीतून एखाद्या गावाला वाट जाते की आपला काही संबंध नाहीये. वाट सरकारची. वाटेवरून गाड्या जातात तर लोकांच्या आहेत. आपला काही संबंध नाहीये. तसं माझं मुख म्हणजे वाट. आली मुखा वाटे. तुकोबराय म्हणतात माझं मुख म्हणजे वाट. या वाटेतून माऊलीचे शब्द येतात. माझा काय संबंध. तुकोबरायकडे एक जण आला होता. जरा जास्त शहाणा होता. तुकोबरायला म्हणले तुम्ही असं असं बोलले याचा काय अर्थ आहे. तुकोबराय म्हणले कोणला माहिती. बोलले का कोण बोलले. तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोची जाणे. डायरेक्ट त्याला विचार. माझा काही संबंध नाही. मग तुम्ही काय. मी काहीच नाही. मी बाळ आहे माऊलीचं. आणि या बाळाचा श्रंगार माऊलीने केलाय. कारण ते तुम्ही उदार कृपाळ श्रंगारिले बाळ कौतुके आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णताय नेनो हे जन्म. या ठिकाणी वेळ झालेला आहे. तिकडून हवा पण गार आली. आता 5 मिनिट बोला. 5 मिनिट. पालखी पण निघायची. 5 मिनिट बोला. हा हेच 5 मिनिटं तेच नाव घ्यावं लागेल. नाव म्हणजे काय कार्यक्रम हे तर कळलं पाहिजे लोकांना. नगर भोजनाचा जो कार्यक्रम आजचा या ठिकाणी झाला त्याच्या मागे एक छोटंसं कारण आहे. सुचित सूर्यकांत मुंडे दादाशी 2-4 ठिकाणी त्याचं काम झालं होतं. ते भारती बाबांना म्हणत काही बोलले असते. शेवटी त्यांचं जाणं होत नव्हतं. एका ठिकाणी शेवटी जाणं झालं. सहाय्यक अभियंता पद नगर आमच्या जिल्ह्यामध्ये आलेली होती. शहराच्या ठिकाणी त्यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आणि रुजू पण झाली. त्या निमित्ताने हा कार्यक्रम करण्याचा योग आला. या ठिकाणी पुण्यस्मरण म्हणून त्यांच्याकडे पाहताय तसे कैलासवासी तातेराव जयराम मुंडे हे कैलासवासी सूर्यकांत तातेराव मुंडे आणि ज्याने आमंत्रण दिलं आमच्या सुरेखा अक्का मुंडे त्यांनी आग्रह केला म्हणून मी आलो. तळेगावला आले होते. माधवराव तांबडे साहेबांच्या आईच्या वर्ष श्राद्धाच्या वेळेस त्यांनी कार्यक्रम ऐकला होता.
विनीत केदार तात्याराव मुंडे, सुचित सूर्यकांत मुंडे, प्रतीक सूर्यकांत मुंडे आणि काही नातेसंबंधी त्यांचे दुरून उपस्थित आहेत. तळेगाववरून आमचे फुंदे मामा रावसाहेब फुंदे मामा उपस्थित आहेत. संदीपान शंकर मुंडे सरपंच कॉन्ट्रॅक्टर, बबलू भैया आंबेडकर ते खूप दुरून नागपूरहून या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजी नागरी, शिवाजी मुंडे हे आता आमचे तळेगाववरून संतराम मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खूप छान साथ ज्यांनी दिली मृदंगाचार्य आदरणीय पद्माकर महाराज मुदगल आणि या बाजूला मधुसूदन महाराज आहेत. सेलू जवळ लटपटे महाराज, लटपटे महाराज, आमचे अण्णा महाराज ज्यांनी चाल म्हणले असे, शेंडगे महाराज, गोविंद महाराज शेंडगे, आदरणीय किसनप्पा महाराज, गावकरी नसेल सर्व गावकरी मंडळ आहे. खूप छान मंडळ आहे. सिस्टीम तुमची चांगली अशी आधी लावायला पाहिजे होती. मी जायच टायमाला लावली, आता काय गवळून घेऊ का? आमचे महाराज झालं तुमचं सर्व मंडळी आहे. माणसं चांगली कधी भगवानगडाकडे आली आवर्जून एखाद्या वेळेस भगवानगडाकडे या. पंचाहत्तरवी भगवानगडाची होईल त्यावेळेस निमंत्रण येईल. आता बाबा डिक्लेअर करतील आता कोणत्या महिन्यात करायची. खूप मोठा कार्यक्रम भगवानगडाला 75 वर्ष अमृत महोत्सव, वर्षाचा अमृत महोत्सव ज्यावेळेस साजरा होईल त्यावेळेस गडातर्फे आपलं डाबेगाव निमंत्रित आहे. तुम्ही सर्वजण त्यावेळेस या. जितकं राहता येईल तुम्हाला 8 दिवसात तेवढं राहा, आणि नाही राहता आलं तर किमान 1 दिवस तरी या. भगवानगड बघा कसं झालेलं तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला सर्वांचं चांगलं व्हावं, तुम्हा सर्वांचं कल्याण व्हावं. आणखीनही ज्या मुलांचे कामं राहिले असतील त्यांचं भगवान बाबा भारती बाबाच्या आशीर्वादाने कामं व्हावीत पुढच्या वर्षीच्या या दिवसापर्यंत. महादेव घुले संत प्रत्येक नगर भजनाला हजर असतात. महादेव घुले संत माहिती आहे गावाला वेणेकरी असं चांगले इकडच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. हे चांगल्या परंपरेचा निर्वाह तुम्ही करतायत. युट्यूब चॅनलवाले जे भगवान बाबा युट्यूब चॅनल यांचंही असंच चॅनल मोठा होत जावा हीच भगवान बाबाची प्रार्थना आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. भगवान बाबांचा चॅनल आहे. ऐश्वर्य संपन्न संतांचं नाव दिल्यानंतर तुमचे ऐश्वर्यात कमी राहणार नाही असं काही वाद नाही. याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना दीर्घायु आरोग्य ऐश्वर्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरीचा दीप प्रज्वलित व्हावा. माऊली भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर